राईट टू रिप्लाय वरून विधानसभेमध्ये जोरदार रणकंदन पाहायला मिळालं। भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला। विधानसभा अध्यक्ष सरकार असल्यासारखं वागत असल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला। यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला। बघूयात सभागृहात नेमका काय गोंधळ झाला। चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी, ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन। आपला रूल मला मान्य, पण ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा। अध्यक्षांनी सरकारला तर बरखास्त करावं, स्वतःच बसावं। राईट टू रिप्लाय वरून सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या आरोपांनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला बाजू मांडून दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। मात्र चर्चेला सुरुवात आदित्य ठाकरेंनी केली आहे, त्यामुळे ते सभागृहात उपस्थित असतील तर त्यांना बोलण्याचा अधिकार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं। दरम्यान यानंतर सभागृहात एकच गोंधळ झाला। शिवसेनेच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घालायला सुरुवात केली। या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी, ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईन। नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही। अध्यक्ष महोदय, आपण हे सांगितलं की 293च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली, उपस्थित केली, ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो। ठीक आहे, आपला रूल मला मान्य, पण अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी एवढं सभागृहात झालेल्या गोंधळामुळे कामकाज 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं। दरम्यान यानंतर भास्कर जाधवांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल केला। विधानसभा अध्यक्ष सरकार असल्यासारखं वागत असल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला। तर भास्कर जाधवांनी बोलण्याची पद्धत योग्य होती का असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात उपस्थित केला। हे अध्यक्ष कस्टोडियन म्हणून आमच्या हक्काचं रक्षण करण्याच्या ऐवजी आपण कसं सरकारला प्रत्यक्षाने वाचवतोय हे दाखवून धन्यता मिळवण्यामध्ये अध्यक्ष स्वतःला सहज समजतात। मला माहित आहे की या विषयावर माझ्यावर हक्कभंग कोणतरी आणला तरी हरकत नाही। अध्यक्ष, आम्ही जेव्हा अध्यक्ष महोदय करतो त्यावेळेला आम्हाला उत्तर अध्यक्षांकडून अपेक्षित नसतं, आम्हाला सरकारकडून उत्तर अपेक्षित असतं, कारण आम्ही सरकारकडून उत्तर मागत असतो। अध्यक्ष महोदयांना ऍड्रेस करण्याची प्रथा आहे, म्हणून आम्ही त्यांना प्रथा करत असतो। आणि म्हणून अध्यक्षांनी सरकारला तर बरखास्त करावं, स्वतःच बसावं। बोलल्यानंतर ऐकायची तयारी पण पाहिजे, ऐकण्यासाठी तयारी असावी लागते। ती तयारी तुमची न दाखवता याच्यामध्ये भास्करराव यांनी ज्या पद्धतीने, भास्करराव जुने सदस्य आहेत, सिनियर आहेत, त्यांनी अनेक पदं भूषवलेली आहेत। अध्यक्ष महोदयांकडे ज्या पद्धतीने हातवारे करून ज्या पद्धतीने भास्करराव बोलत होते ही पद्धत बरोबर होती का हे मला सांगा, कारण शेवटी हे चेअरचं महत्व आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांवर टीका केल्यानंतर शिंदेची शिवसेना देखील आक्रमक झाली। भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी अशी मागणी शंभूराज देसाईंनी केली आहे। तर आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंकडे पाहून हातवारे केल्याचा आरोपही शंभूराज देसाईंनी केलाय। त्यामुळे या दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तुमच्या समोर बसलेले जे लोक लिहून घेतात त्यांनी सुद्धा कदाचित त्यांनी जर कानाला मशीन लावले, त्यांनी जर ऐकलं असेल तर त्यांची सुद्धा माहिती घ्या। पण माननीय भास्कर शेठ जाधवांनी आपल्याकडे जे हातवारे केले, एक तर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे, नाही माफी मागितली तर त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि उभाटाचे सदस्य आदित्य ठाकरेंनी जे हातवारे केले, जे इशारे समोरच्या बाकाकडे बघून केले, जी दमदाटी करायचा प्रयत्न केला, जे अर्वाच्य शब्द वापरले, हे सगळं रेकॉर्डवर आपण तपासून बघा आणि त्यांच्यावर सुद्धा आपण कारवाई करा। विधानसभेत शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। मंगळवारी देखील या दोन्ही पक्षांचे नेते वांद्रे पुनर्विकासाच्या मुद्द्यावरनं आमने सामने आले होते। दरम्यान आजही राईट टू रिप्लाय वरून या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।